कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सोड सोड मला सोड मला सोड सोड म्हणलं सोड गप्प बस जरा मला माझ्या आईकडे जायचं सोड मला माझ्या घरी जायचंय सोड सोड मला सोड गप्प पावर हवी ना तुला पावर शक्ती तुला शक्ती मिळावी म्हणूनच तर हे सगळं चाललंय कारण तुला शक्ती मिळणं हा तुझा हक्क आहे तुला पावर मिळावी म्हणून आता मी एक विधी करणार आहे या शतग्रीवचं रक्त आहेस तू हा शतग्रीव तुला तर विश्वाचा राजा करणार आहे शतग्रीव शतग्रीव म्हणजे तिकडे पण तुम्ही काय बोलत होता काय कळतच नव्हतं मला कळेल सगळं कळेल सोडीला सोडा तुम्ही तुम्ही वाईट माणूस तुमच्यामुळे माहिती लज्जित असं झालंय एका जागी थांब म्हणून सांगितलं ना नाहीतर मैथिली आजीसारखं करीन तुझं नेत्रा तू हा व्हिडिओ बघशील तेव्हा मी या जगात नसेल पण मला बोलायचंय या घरातल्या सगळ्यांची मी मैथिली सेनगुप्ता पण मी अगदी आनंदाने सांगू शकते की मी जेवढी सेनगुप्ता आहे तेवढीच मी राजाध्यक्ष सुद्धा आहे नेत्रा शतग्रीवनी माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं पार्थो ठाकूर मला सोडून गेले माझी प्रोमिता कुठे मला ठाऊक नाही पण जेव्हापासून मी तुला भेटले तेव्हा मला जाणवलं की माझी प्रोमिता हीच आहे एक मुलगी आपल्या आईवर जितकं प्रेम करेल ना तितकं प्रेम केलंस ग तू माझ्यावर मला आपलंसं करून घेतलंस मला सांभाळलंस खूप आशीर्वाद तुला खरं तर या राजाध्यक्षांनी मला आपलंसं करून घेणं हे खूप कठीण होतं सगळ्यांसाठीच अगदीच मान्य करते मी आणि त्यातल्या त्यात शेखरसाठी त्यांच्यासाठी खरंच खूप कठीण होतं कारण माझा चेहरा हुबेहूब रुपाली सारखा होता त्यामुळे मला पाहिल्यावर त्यांना तिची आठवण येणं मला पाहिल्यावर राग येणं त्रास होणं अगदीच स्वाभाविक होतं पण शेखर एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही मला आपलंसं केलं कुठलाच राग मनात धरला नाहीत त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे तुमची अद्वैत तू खरंच खूप खूप चांगला नवरा आहेस सदैव आपल्या बायकोच्या पाठीशी उभा राहतोस तिच्यावर खूप प्रेम आहे तुझं असाच सुखाने संसार करा केतकी खूप नशीबवान आहेस ग तू तुला तुझा केदार परत मिळाला सगळं विसरून जा आणि मोठ्या मनाने क्षमा कर त्यांना केदार तुम्ही पण आता मागचं सगळं विसरून जा केतकीची काळजी घ्या तिचं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर तेजस आणि फाल्गुनी तुम्ही दोघंही नशीबवान आहात खूप छान जोडी आहे तुमची सगळ्यांची लाडकी एकमेकांबरोबर असेच आनंदाने राहा आणि एक महत्वाची गोष्ट कुटुंबात असताना कधी कधी गैरसमज होतात ते लगेच दूर करून टाकायचे त्याचा राग नाही ठेवायचा फाल्गुनी तुला मुलगा झाला ना तर त्याचं नाव चैतन्य ठेव तू जशी हसतमुख असतेस ना ते हसू त्याच्यावर सुद्धा उतरू देत
आणि जर मुलगी झाली तर तिचं नाव ऊर्जा ठेव. तन्मय, खूप गुणी आहेस तू. खूप आशीर्वाद तुला. नेत्रा, तू आतापर्यंत मला आई समजलीस. आईसारखं प्रेम केलंस माझ्यावर. पण जेव्हा शतग्रीव माझ्या शरीराचा ताबा घेईल तेव्हा ना तर मी मावशी असेल ना तर आई असेल तो फक्त शतग्रीव. त्यामुळे कसलाही विचार न करता या शतग्रीवला संपव. त्याचा सूड घे. चेहरा मैथिलीचा असला तरी तो शतग्रीवच असणार आहे. भावनिक गुंड्यात अडकू नकोस. सूड पूर्ण कर. शतग्रीवला संपव. माझी शपथ आहे तुला. आणि तुम्ही सगळ्यांनी नेत्राला साथ द्या. तिच्या बाजूने उभे राहा सगळे. आता माझी सगळ्यात लाडक्या दोघी जण, ईशा आणि रीमा. मैथिली आजीला विसरायचं नाही. मैथिली आजीला मिस करायचं. तिने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. खूप 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 मोठ्या व्हा. माझे खूप आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. नेत्रा, भावनिक गुंतागुंत करूच नकोस. देवी आईने दिलेलं कार्य पूर्ण कर. संपवून टाक या शतग्रीवला. मला माहितीये माझा जीव जाणार आहे हात, पण मागे येऊ नकोस. सगळ्यांना भविष्यासाठी खूप 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 शुभेच्छा. तुम्ही मला तुमची मुलगी मानलं होतं. आता ही मुलगी तिच्या आईला वचन देते. तुमचा त्याग, तुमचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही. आई, मैत्रिणीची किती चांगली होती, पण तिच्यासोबत असं का घडलं? खरंच मैथिलीताई मनाने किती मोठ्या होत्या आणि मी मात्र त्यांच्याशी वाईट वागलो. त्यांना मनापासून स्वीकारायला खूप वेळ गेला. खूप वेळ. आम्ही त्यांच्याशी खूप वाईट वागलो, पण त्या नेहमी प्रत्येक प्रसंगी आपल्यासाठी उभ्या राहिल्या. आणि आता तर त्यांनी आपल्यासाठी खरंच खूप मोठ्या मनाच्या होत्या त्या. भाऊजी, फाल्गुनीताई कशा आहेत? आता ठीक आहे. ती रिकवर व्हायला थोडासा वेळ लागेल. खूप मोठा धक्का बसलाय तिला. तन्मय आहे तिच्यासोबत. थोड्या वेळाने मी पण जाईन पुन्हा. डॉक्टरांनी सांगितलं काही जुने मेडिकल रिपोर्ट्स लागतील, तेच घ्यायला आलो होतो. पण मला एक कळत नाहीये, त्या मेघनाचा शतग्रीवशी काय संबंध आहे? शतग्रीवची हस्तक आहे. शतग्रीवचा आणि मेघनाचा काय संबंध आहे ते मी सांगतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.